मी तुम्हाला ते जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे आणखीन डिटेलमध्ये, म्हणजे ह्या तीन गोष्टी सोडून आणखीन सुद्धा काही डिटेल गोष्टी आहेत. त्या डिटेल गोष्टी मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे, ते एक्सप्लेन करणार आहे. एखादी गोष्ट समजण्यासारखी असेल तर ती मी एक्सप्लेन करणार नाही, पण एखादं जर थोडं जटिल असेल तर ती मी थोडं सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पाहूया आपण जी आर काय सांगतो. चला तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आणि तिथं ही PDF मी ओपन केलेली आहे जी आर संबंधितची. आता या PDF मध्ये काय नमूद केलेलं आहे हे मी तुम्हाला सगळं काही असं डिटेलमध्ये वाचून दाखवणार नाही, पण त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला फायद्याचे आहेत ते पट तुम्हाला फक्त वाचून समजून सांगणार आहे. तर तुम्ही पहिल्यांदा हेडिंग पाहून घ्या की शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उतार्यावर इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबतचा हा जी आर आहे. हा जी आर तुम्ही पाहू शकता, इथं लिहिलं बघा, दिनांक 22 मे 2025 रोजी हा जी आर काढलेला आहे. आता याच्यामध्ये प्रस्तावना जी दिलेली आहे ती आता ह्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की कशासाठी करायचं आहे, हा जी आरचा उद्देश काय हे प्रस्ताविकामध्ये दिलेलं असतं. तर आता 103